मित्रांनो, नुकताच बिग बॉस मराठी ह्या शोचा नवा प्रोमो कलर्स वाहिनीने शेअर केलाय, ज्यात ह्या शोच्या विनरला बक्षिसाची रक्कम किती असणार ह्याबाबत मोठा खुलासा झालाय। तसेच बिग बॉसने स्पर्धकांवर मोठा अन्याय केल्याचे पाहायला मिळाले आहे। काय आहे ही अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉसने लेटेस्ट एपिसोडमध्ये असे घोषित केले होते की यंदाचा सीझन जिंकणाऱ्या स्पर्धकाला एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे। मात्र ह्या बक्षिसाच्या रकमेत फार मोठी कपात बिग बॉसने केली आहे। होय मित्रांनो, बिग बॉसने स्पष्टपणे जरी अशी घोषणा केली नसली तरी चक्रव्यूहाचा जो टास्क बिग बॉसने रचलाय तो डिझाईनच अशा प्रकारे करण्यात आलाय की ज्यामुळे बक्षिसाची रक्कम 25 लाख रुपये तर काय त्याच्या अर्धी देखील असणार नाही। चक्रव्यूहात झेंडे आणि वीट गोळा करून शेवटी रक्कम ठरणार आहे। 4 जोड्यांना हा खेळ खेळवण्यात आला। 3 जोड्या एकूण 18,75,000पैकी 8 लाख रुपये सुद्धा जमवू शकल्या नाहीत आणि आता सूरज आणि पॅडी दादांची शेवटची जोडी खेळायची बाकी आहे। मात्र ते देखील फार मोठी रक्कम काही जमवू शकणार नाहीयेत। अशात बिग बॉस तर्फे यंदा विजेत्याला 10 लाख रुपये तरी मिळतात की नाही असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। बिग बॉसच्या ह्या निर्णयावर प्रेक्षक चांगलेच संतापले असल्याचे चित्र आहे। अनेकांनी सोशल मीडियाद्वारे ह्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे। तसेच अशाने मराठी शोला हिंदी शोच्या तुलनेत कमी दर्जा मिळतोय असा प्रेक्षकांचा सूर ऐकायला मिळतोय। बिग बॉसने प्राइज मनीमध्ये आणलेला हा ट्विस्ट अनपेक्षित, धक्कादायक आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।